झी 24 तास एक पाऊल पुढे। निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाला पूरक जोड व्यवसायाकडे आता शेतकरी वळू लागलाय। या पूरक जोड व्यवसायांपैकी एक म्हणजे पोल्ट्री व्यवसाय। सातारा जिल्ह्यातल्या कृष्णाजी पवार या प्रयोगशील शेतकऱ्यानं पोल्ट्री व्यवसाय करत पारंपरिक शेतीला छेद देण्याचा प्रयत्न केलाय। करार पद्धतीने त्यांनी कोंबड्यांच्या पिलांचं पालन सुरू केलंय। त्यासाठी त्यांनी भुईज इथल्या भैरवनाथ पोल्ट्री फार्म सोबत करार केलाय। पहिल्यांदा भाताचा कोंड हातरून घेतो। भाताचा कोंड हातरल्यानंतर त्याच्यावरती पूर्णपणे आहे ना कागद हातावर म्हणजे कागद पूर्णपणे हे करून घेतो की जेणेकरून कसं आहे की लहान पक्ष्यांना की पायाला इजा होऊ नये म्हणून त्यांनी पेपर हाताला जातो। पेपर हातरल्यानंतर एक 5 किलो गूळ बादलीमध्ये भिजत घातला जातो। 5 किलो गूळ भिजत घातल्यानंतर ते टिपामध्ये एक समजा सरासरी 50-60 लिटर पाणी करतो आम्ही त्याचं आणि 50-60 लिटर पाणी केल्यानंतर ते भांड्यामध्ये असं भरलं जातं। या व्यवसायासाठी लागणारं भाताचा कोंडा, गुळपाणी आणि लाईटचं तंत्र त्यांनी आत्मसात केलंय। पिलांना ऊब मिळावी आणि त्यांचं योग्य संगोपन व्हावं यासाठी लाईट देताना खास तंत्र पवार यांनी अवगत केलंय। त्यांना लाईट दिली जाते का नाही ती पूर्णपणे त्यांना ऊब मिळाली पाहिजे याच्यासाठी हे झाप लावलेले असतात आणि सरासरी एका झापाला 5 बल्ब लावलेले असतात। दररोज आहे ना 1-1 इंचाने असे झाप आहेत ना म्हणजे असं लाईटीचे बल्ब असं वर आले पाहिजे। त्याच्यामुळं थोडं पक्ष्यांना कसं म्हणजे ऊब मिळाली का नाही तर पक्षी नक्कीच मोठे होत जातात। डॉक्टर 45 दिवसात या पिलांची पाहणी करून औषध देतात। या पोल्ट्री व्यवसायातून पवार यांना 36,000 रुपयांचा फायदा होतोय। त्यांचा सुपरवायझर म्हणजे डॉक्टर रोजच्या रोज येतो, ते चेकिंग करतो की नक्की पक्षाला काय झालेलं आहे। पक्षाला काय झालं नंतर समजा कोणता समजा त्याला रोग आहे काय आहे हे कसं माहिती आहे का स्वतः सुपरवायझरांचं चेक केल्यानंतर मग त्याचा रोजच्या रोज म्हणजे औषध वगैरे ते देतात अनुषयाने आणि आपण कसं ते डॉक्टर जसं सुपरवायझर सांगतील तसं आपण ते औषध त्यांना पक्षांना दिलं जातं आपल्याकडून। शेतीसोबतच अशा प्रकारे करार पद्धतीने पोल्ट्री व्यवसायातून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग सापडला आहे। झी 24 तास साठी श्रीनिवास डोंगरे, सातारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।